नमस्कार, अनुश्री रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तांदूळजा। साधी सोपी तांदूळजाची भाजी ही तुम्ही भाकरीसोबतही लावून खाऊ शकता, एकदम चविष्ट लागते। आणि ही तांदूळजा भाजी मी छानपैकी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यात परातीमध्ये काढून छानपैकी चिरून घेणार आहोत। ही चवळीची भाजी खूप पौष्टिक असते आणि ही तुम्हाला मार्केटमध्ये चवळी किंवा तांदूळजा या नावाने मिळून जाईल। आणि ही खूप बनवायला सोपी पण आहे आणि छान लागते। ह्याच्यामध्ये मिनरल्स असतात, विटॅमिन असतं। ही शरीरासाठी आपल्या खूप पौष्टिक असते आणि लाभदायी असते। जर तुम्ही नसेल ही भाजी ट्राय केली, तर तुम्हाला माहिती असेल, वेगळ्या नावाने माहिती असेल, तर तुम्ही नसेल ट्राय केली, माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि पहिले चॅनलला जाऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या फ्रेंड्सना नक्की पाठवा। चला आता आपण पुढच्या मेथडला सुरुवात करू। ही भाजी मी ओबडधोबड चिरून घेत आहे। कढईमध्ये मी एक छोटं डाव तेल घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे, मोहरी, मिरच्या, एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो मी फोडणीत टाकते। आणि तुम्ही सोनेरी होऊस तोपर्यंत छानपैकी कमी फ्लेमवर भाजून घ्या। कांदा छानपैकी सोनेरी भाजून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये भाजी टाकलेली आहे। छानपैकी आपण ह्याला परतून घेऊयात आणि गॅस लो फ्लेमवर ठेवा। आपण ह्या भाजीमध्ये मसाले ॲड करणार आहोत। अर्धा चमचा हळद, एक चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा तिखट, जिरे, मोहरी आणि मेथी दाणा पावडर, अर्धा चमचा मेथी दाणा पावडर, हिंग आणि स्वादानुसार मीठ आणि कोथिंबीर पावडर। तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करू शकता। चला आपण आता सुरुवात करूया। आता आपण हे सगळे मसाले टाकून घेऊयात। शिजल्यावर ही भाजी अशी दिसते। ह्याला 10-15 मिनिटं वाफेवर ठेवून टाका। भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही पोळी भाकरी सोबत सर्व करू शकता, अतिशय स्वादिष्ट लागते। तुम्ही नसेल ट्राय केलं तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला भाजी कशी आवडली। जर तुम्ही नसेल ट्राय केली, जर तुम्ही आता करणार असाल तर नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, अँड प्लीज लाईक अँड सबस्क्राईब।